नाशिककरांसाठी अत्यंत दिलासादायक असं दृश्य मी आपल्याला कॅमेऱ्याच्या माध्यमातून आता दाखवणार आहे। माझ्या मागे आपण बघतो आहोत तो नाशिकला पाणी पुरवठा करणारा गंगापूर धरणाचा संपूर्ण परिसर आहे। काही दिवसांपूर्वी ज्यावेळेला या ठिकाणी बातमी करायला आम्ही आलो त्यावेळेला या गंगापूर धरणाचा तळ आपल्याला दिसत होता। आता मात्र हेच गंगापूर धरण जवळपास 70% भरल्यानं नाशिककरांवरचं पाणी कपातीचं संकट जे आहे ते टळलं असं आपल्याला म्हणावं लागेल। काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसानंतर गंगापूर धरणामध्ये 70% पाणी भरलेलं आहे। त्यासोबतच दारणा धरणातील पाणी साठा सुद्धा आता 52% पोहोचलेला आहे, तर भावली धरणात सुद्धा जवळपास 87% एवढा पाणी साठा आता भरलेला आहे। जिल्ह्यातल्या इतर धरणांचा जर विचार करायचा तर इतर धरणांमध्ये देखील कालच्या एक दिवसामध्ये जवळपास 50%च्या पुढे पाणी साठा जो आहे तो आता उपलब्ध झालेला आहे। नाशिक जिल्ह्यातील 24 धरणांमध्ये एकूण आता 47%च्या वर पाणी साठा असल्यानं नाशिक जिल्ह्यामध्ये पाण्याचा तुटवडा राहणार नाही अशी अपेक्षा आहे। गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये जिल्ह्यात 70% पाणी साठा होता, मात्र यंदा सुमारे 20%ची तूट कायम आहे। पाऊस पुढचे काही दिवस अजून जर कोसळला तर निश्चितपणे लवकरात लवकर गंगापूर धरण 100% भरेल आणि नाशिककरांचा पुढचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो निकाली लागेल। त्यामुळे एवढ्या सगळ्या गोंधळात सुद्धा नाशिककरांसाठी एक दिलासादायक बाब म्हणजे गंगापूर धरण आता जवळपास 70% भरलंय। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।